नमस्कार. ग्रंथालीच्या ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. सकेडा या डॉक्टर केदार हर्डीकर लिखित कविता संग्रहाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी डिजिटल प्रकाशनासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. असं म्हणतात, जे न देखे रवी ते देखे कवी. आणि खरोखरच त्या रवीलाही म्हणजे सूर्यालाही जी गोष्ट किंवा जो सजीव 17 वर्षातून एकदा दिसतो, तो सजीव जेव्हा कवीला दिसतो तेव्हा काय होतं तर त्या जीवावर काहीतरी विचारमंथन होतं, त्याच्यातून कविता निर्माण होतात आणि त्याचा एक कविता संग्रह तयार होतो, सकेडा. खरं तर नावातूनच वेगळेपण असलेला हा कविता संग्रह आहे आणि या कविता संग्रहासाठी आज आपल्याला मान्यवर उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचं सुरुवातीला स्वागत करते. आज या कविता संग्रहाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे, ज्यांच्या नितळ कवितांनी महाराष्ट्र अक्षरशः न्हावून निघतो, ते कविवर्य अरुण म्हात्रे, ज्यांच्या बोलण्यातलं आणि शब्दातलं माधुर्य हे नेहमीच ऐकणाऱ्याला किंवा श्रोत्याला आपलंसं करतं, ज्या आपल्या शब्दांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून जनमानसाच्या मनामनापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्या ख्यातनाम अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड. गेल्या 4 दशकांहून अधिक काळ ग्रंथालीच्या माध्यमातून जे ग्रंथसेवा करतायत आणि वाचन संस्कृती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा हातभार आहे, ते ग्रंथालीचे प्रमुख विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर. आणि आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती, तांत्रिक विषयात PhD असणारे, गणिताची आवड असणारे आणि कवी मनाचे डॉक्टर केदार हर्डीकर. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. हे पुस्तक सकेडा ग्रंथालीकडून प्रकाशित करण्यात येतं आहे आणि ग्रंथालीचं वैशिष्ट्य असं आहे की जे काही नवीन साहित्य आहे, साहित्यातले जे नवीन प्रकार आहेत, नवीन उभरते चांगले लेखक आहेत, कवी आहेत, त्या सगळ्यांसाठी ग्रंथाली हे नेहमीच एक व्यासपीठ राहिलेलं आहे. 47वं हे वर्ष आहे ग्रंथालीचं आणि 1200च्या वर पुस्तकं ग्रंथालीने प्रकाशित केलेली आहेत. ग्रंथालीच्या सुरुवातीच्या काळापासून ग्रंथाली बरोबर असणारे आणि आत्ता ग्रंथालीचे जे प्रमुख विश्वस्त आहेत ते सुदेश हिंगलाजपूरकर यांना मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते. नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत. डॉक्टर केदार हर्डीकर लिखित सकेडा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अरुण म्हात्रे आणि डॉक्टर निशिगंधा वाड यांच्या उपस्थितीत होत आहे, याचा आम्हास आनंद होत आहे. आजची उत्सवमूर्ती केदार हर्डीकर लिखित सकेडा या काव्यसंग्रहामध्ये विरहाकडून प्रेमाकडे होणारी वाटचाल आणि त्यात होणारी मनाची आंदोलने स्थित्यंतरे आहेत. वेगवेगळ्या कवितांमध्ये व्यक्त होणारे नायक नायिका वेगळे आहेत, पण त्यांचे भावविश्व या स्थित्यंतरेशी संबंधित आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मांडणी सतीश भावसर यांची आहे. थोडंसं ग्रंथालीविषयी. ग्रंथालीचं 47वं वर्ष आहे. या 47 वर्षात ग्रंथालीने 1200हून अधिक पुस्तके प्रकाशित केली. दर महिन्याला शब्दरुची मासिक ग्रंथाली प्रकाशित करते. याची वार्षिक वर्गणी 400 रुपये आहे. 3 वर्षाची एकत्रित भरल्यास 1000 रुपये वर्गणी आहे. ग्रंथालीने 40 वर्षापूर्वी बलुतं हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. या निमित्ताने ग्रंथालीने मागील 3 वर्षापासून बलुतं या पुस्तकाच्या नावाने पुरस्कार देण्याचे जाहीर केले व 3 वर्ष पुरस्कार दिला. या पुरस्काराचे स्वरूप 15,000 रुपये रोख रक्कम व गोधडी असे आहे. पत्रकार अरुण साधू हे ग्रंथालीचे फाउंडर होते. यांच्या स्मरणार्थ तरुण पत्रकारांना दरवर्षी त्यांच्या नावे पाठ्यवृत्ती दिली जाते. आत्तापर्यंत 3 पत्रकारांना ही पाठ्यवृत्ती दिली आहे व त्यातून जे मटेरियल आले आहे त्यातून पुस्तके तयार झाली आहेत. या पाठ्यवृत्तीचे स्वरूप 1.5 लाख रुपये रोख रक्कम व प्रशस्तीपत्र असे आहे. ग्रंथालीने 1982 साली महाराष्ट्रात ग्रंथयात्रा काढली होती. या यात्रेला 40 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून काढावा असे ग्रंथालीने ठरविले. सप्टेंबर 2022 ते 25 डिसेंबर 2022 या काळात ग्रंथालीचा यात्रा काढण्याचा मानस आहे. त्यावेळी लेखक व वाचकांचा सहभाग ग्रंथालीला लागणार आहे. 1 मे 2019 पासून ग्रंथाली डिजिटल माध्यमाद्वारे वाचकांच्या संपर्कात राहण्यासाठी साहित्याच्या पारावर 2 लेखक व 2 वाचक यांच्या पुस्तकावर भाष्य करणारा कार्यक्रम दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या शुक्रवारी सादर करते. याचे आत्तापर्यंत एकूण 78 भाग प्रसारित झाले आहेत. राजीव श्रीखंडे हे जागतिक अभिजात साहित्याची ओळख मराठीतून ग्लोबल साहित्य सफर या कार्यक्रमाद्वारे
दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी करून देतात. याचे आत्तापर्यंत 20 भाग झाले आहेत. एकूण 100 भाग करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर या देशी विदेशी महिला लेखिकांच्या अभिजात पुस्तकांचा परिचय ग्लोबल लेखिका या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी करून देतात. हे सर्व डिजिटल कार्यक्रम ग्रंथालीच्या ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलवर आपणास बघता येतात. गेल्या 2 वर्षात डिजिटल पुस्तक प्रकाशनांचे 25 कार्यक्रम ग्रंथालयांनी यूट्यूब चॅनल माध्यमाद्वारे केले आहेत. हेही कार्यक्रम आपणास बघण्यास उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त वाचक दिनाचे कार्यक्रम, दिवाळी पहाटचे कार्यक्रमही आपण या चॅनलवरती बघू शकता. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ग्रंथालयाने 3 खंड प्रकाशित केले आहेत. एक विज्ञान तंत्रज्ञानातील हीरक महोत्सवी महाराष्ट्र, दुसरं मोहरा महाराष्ट्राचा, तिसरा ग्रंथ मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान. या तिन्ही खंडांची एकत्रित किंमत ही 3000 रुपये असून वाचकांना आम्ही 1500 रुपये सवलतीत देणार आहोत. आज प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाची किंमत 200 रुपये असून आपणास सवलतीत ते 150 रुपयात मिळू शकेल. ग्रंथालयाची अन्य प्रकाशने 40% सवलतीत उपलब्ध आहेत. एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज हे एक वेगळ्या ढंगाचं पुस्तक आहे, ज्याच्यामधल्या ज्या कविता आहेत त्या काही वेगळ्या विषयांवरच्या आहेत, पण तरीही अतिशय मनाला स्पर्शून जाणाऱ्या अशा या कविता आहेत. कवितांच्या जगामध्ये, पुस्तकांच्या जगामध्ये हे एक नवीन पुस्तक येतं. आपण सगळेजण नक्कीच त्याचं स्वागत करूया. आणि मी मान्यवरांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. ग्रंथाली प्रकाशित डॉक्टर केदार हर्डीकर लिखित कविता संग्रह सकेडा. धन्यवाद. या कविता संग्रहाची मूळ किंमत 150 रुपये आहे आणि आज प्रकाशनाच्या दिवशी सवलतीच्या दरात हा संग्रह उपलब्ध आहे. हा तुम्हाला घरपोचही मिळू शकतो. घरपोच मिळवण्यासाठी आपण खालील नंबरवर संपर्क करा. ह्या कविता संग्रहाचं नाव देखील वेगळं आहे. ते नक्की काय आहे हे आजचे मान्यवर आपल्याला सांगणारच आहेत. पण ह्या कविता संग्रहातल्या काही कविता आहेत ज्या शास्त्रज्ञांवर लिहिलेल्या आहेत. तर डार्विनवर एक कविता लिहिलेली आहे. डॉक्टर हर्डीकर म्हणतात, पिढ्यांच्या त्या कल्पना अन निर्मितीच्या वल्गना, सृष्टीपुत्राच्या मनीती मीपणाची संकल्पना. वेध होता अंतरीचा, यत्न होता क्रांतीचा. वेध होता अंतरीचा, यत्न होता क्रांतीचा. मर्कटातुनी मानवासी, मार्ग प्राप्त क्रांतीचा. आणि खरोखरच मला असं वाटतं की डार्विनवर कविता आहे, न्यूटनवर आहे, रामानुजनांवर आहे. आणि ह्या शास्त्रज्ञांवर जेव्हा कविता लिहिल्या जातात तेव्हा माझ्या मनात असा एक विचार आला की जर ह्या शास्त्रज्ञांना कळलं असतं की त्यांच्यावर मराठी भाषेतून कविता होत आहेत तर खरंच त्यांना किती आनंद झाला असता नाही. कारण जनरली आपण पाहतो की ही सगळी नावं ही विज्ञानाच्या पुस्तकामध्ये असतात किंवा फार फार तर रिसर्च पेपरमध्ये असतात. तर त्या रिसर्च पेपरमधून बाहेर पडून एका दूरदेशीच्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या मराठी पुस्तकामध्ये, तेही कवितांच्या पुस्तकामध्ये या शास्त्रज्ञांची नावं आहेत. या शास्त्रज्ञांवर कविता केल्या गेलेल्या आहेत. ही गोष्टच मला फार विलक्षण आणि छान वाटते. डॉक्टर केदार हर्डीकर हे इंजिनियर आहेत. गणित हा त्यांचा अतिशय प्रेमाचा आणि जवळचा विषय आहे. गणित, इंजिनिअरिंग, मानसशास्त्र, काव्य, क्रिकेट अशा विषयांचे ते चाहते आहेत, अभ्यासक आहेत. त्यांचं जे काम आहे ते कदाचित तांत्रिक विषयातलं असू शकतं, रोजचं काम, पण त्यांच्या कविता मात्र अतिशय तरल आहेत, वेगवेगळ्या विषयांवर आहेत, नवीन विषयांवर आहेत. आणि ह्या आधी त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले होते. एक म्हणजे सामन हा मराठीतला कविता संग्रह आहे आणि दुसरं एक त्यांचं पुस्तक आहे ॲब्स्ट्रॅक्ट इंटरसेक्शन, अ पोएटिक जर्नी थ्रू मॅथमॅटिक्स. हा इंग्रजी आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संग्रह आहे. गणिती काव्य हा एक अनोखा काव्य प्रकार त्यांनी वाचकांसमोर सादर केलेला आहे. तर आज मी त्यांना विनंती करणार आहे, डॉक्टर केदार हर्डीकर यांना, की सकेडा ह्या पुस्तकाच्या, ह्या कविता संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. तसंच सकेडा हा एक आगळा वेगळा संग्रह, त्यामागची त्यांची भूमिकाही आम्हाला सांगावी. डॉक्टर केदार हर्डीकर. उपस्थित मान्यवर आणि रसिक हो,
नमस्कार. आज सर्वप्रथम मी श्री गणेशाच्या चरणी वंदन करून माझ्या मनोगताची सुरुवात करणार आहे. ओम गण गणपतये नमः. आज ग्रंथालीचे मान्यवर श्री सुदेश शिंगलाजपूरकर आणि ग्रंथालीचे इतर कार्यकर्ते यांच्या सहाय्याने माझं सकेडा हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याचा मला आनंद आहे. त्यांच्या सहकार्याने आज पुस्तक प्रकाशन आणि तुमच्याशी बोलायची संधी मला मिळाली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आजचे मान्यवर ज्येष्ठ कवी श्री अरुण म्हात्रे आणि माननीय डॉक्टर निशिगंधा वाड यांनी आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून या प्रकाशनाला मान्यता दिली, त्याबद्दल त्या दोघांचेही विशेष आभार. डॉक्टर निशिगंधा वाड या बहुतेकांना एक ज्येष्ठ अभिनेत्री आणि TV अँकर म्हणून जास्त परिचित आहेत, पण त्या व्यतिरिक्त त्यांचा साहित्यिक अभ्यास, सामाजिक अभ्यास आणि समाजकार्य वाखाणण्याजोगा आहे. एवढ्या व्यस्त कार्यक्रमातही आणि दिनक्रमात जेव्हा ह्या पुस्तकाचा मसुदा तयार झाला आणि तो ग्रंथालयाकडे आला होता, तेव्हा त्यांनी त्यावर विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक चर्चा केली माझ्याशी आणि त्या चर्चेचा हे पुस्तक सुधारण्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा होता हे मला इथे नमूद करायचं आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. त्याचबरोबर ग्रंथालयाशी असोसिएटेड असलेले आणि माझ्याबरोबर आधीही काम केलेले श्री सतीश भावसार यांनी या पुस्तकाची संकल्पना समजून घेऊन त्यावर छान मुखपृष्ठ आणि उत्कृष्ट कलाकृतींची साथ त्याला दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि ग्रंथालयातर्फे हा कार्यक्रम सादर करणाऱ्या डॉक्टर मृण्मयी भजक यांनी त्याचं सूत्रसंचालन करायचा निर्णय घेऊन या प्रकाशनाला जी मान्यता दिली, त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. या पुस्तकाची संकल्पना आणि संहिता थोडी वेगळ्या प्रकारची आहे इतर काव्यसंग्रहापेक्षा. या काव्यसंग्रहामध्ये मानसशास्त्रातली काही तत्व आणि त्याला कविकल्पनेची जोड आणि मराठी काव्याची जोड अशा तऱ्हेने हा काव्यसंग्रह तयार झालेला आहे. त्याबद्दल मी थोडंसं सविस्तर बोलणार आहे, पण असं असल्यामुळे काही अमराठी लोकांची या संग्रहामध्ये मला मदत झालेली आहे. त्यांची नावं नमूद करणं मी योग्य समजतो. व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या आणि माझ्या स्नेही मेगन रोज आणि माझे मित्र डॉक्टर जोझेफ वार्गिस आणि माझ्या सहकारी लॉरेन लेनर्ड यांच्याबरोबर माझ्या ज्या चर्चा झाल्या, त्यातून या पुस्तकाची आणि या संकल्पनेची गर्भधारणा झाली असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर बेरियामधल्या शास्त्रज्ञ आणि कवयित्री डॉक्टर अनिता कांत, साहित्यप्रेमी आणि उत्साहाने माझ्या पुस्तकाचं वाचन आणि कौतुक करणारे निखिल कुलकर्णी आणि पुण्याच्या ॲडव्होकेट सई बापट यांची विधायक सूचना आणि अभिप्राय या पुस्तकासाठी खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत, हे इथे मला नमूद करायचं आहे. या सर्वांच्या सहभागाने आणि त्यांच्या सूचनांवर आधारित हा काव्यसंग्रह तयार झाला आणि आज तो तुमच्यापर्यंत येतो, याचा मला विशेष आनंद आहे. आता मी थोडंसं या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. ह्या पुस्तकामध्ये मी जसं म्हटलं तसं मानसशास्त्रातली काही तत्त्व वापरून त्याबद्दल विचारपूर्वक कविता सादर केलेल्या आहेत आणि त्याचा आत्मा जो म्हणता येईल तो म्हणजे एक शोकप्रवास आहे. त्याकरता मी बाकी काही बोलण्याआधी या पुस्तकाची जी श्रेय पंक्ती आहे, ज्याला आपण म्हणतो टॅगलाईन, ती आहे स्थित्यंतरे विरहाकडून प्रेमाकडे. सहसा आपण कवितांमध्ये जेव्हा भाव व्यक्त झालेले बघतो तेव्हा ते प्रेमाकडून विरहाकडे जाणाऱ्या प्रवासाचे असतात, पण या इथे विरहाकडून प्रेमाकडे जाणारा प्रवास आणि त्यातली स्थित्यंतर कवितांमधून व्यक्त झालेली आहेत. तर हा असा उलटा प्रवास का, तर आपल्या आयुष्यात बहुतेकांना
कुठल्या ना कुठल्या स्वरूपात शोक अनुभवायला मिळतो. आणि सहसा शोक म्हटलं की ते कुठल्या तरी मृत्यूशी निगडीत असावं असं आपल्याला जाणवतं. पण शोक हा मृत्यूशीच निगडीत असतो असं नाही. कुठल्याही प्रकारचा विरह किंवा तुमच्या आयुष्यातून जे काही लॉस होतील त्याच्यामध्ये तुमची किती भावनिक इन्व्हॉल्वमेंट होती त्याप्रमाणे तुम्हाला तो विरह अनुभवायला मिळतो. आणि त्या विरहामधून जर पुन्हा आपल्याला प्रेमाकडे वाटचाल करायची असेल, आणि प्रेम म्हणजे व्यक्तिप्रेम असं नाही, व्यक्तिप्रेम हा एक पैलू आहे प्रेमाचा, पण जर तुम्हाला या शोकाकुल अवस्थेतून पुन्हा प्रेमाकडे वाटचाल करायची असेल तर ती वाटचाल म्हणजे खरं तर स्वतःला नव्याने घडवायचं, सभोवतालच्या चैतन्याची आपल्याला जाणीव व्हावी आणि आपल्या मनाची हा प्रेमभाव अनुभवायची तयारी व्हावी, हे त्यातले मुख्य घटक असतात. हा प्रवास अत्यंत खडतर असतो आणि तो आपल्या आयुष्याची दिशा बदलणारा प्रवास ठरू शकतो. हे त्यातलं मुख्य आहे की जे आपल्याला आपल्याला अनुभवायचं आहे आणि ते आपल्याला बरोबर न्यायचं आहे आणि आपलं आयुष्य त्यातून बदलायचं आहे. पण असं करताना काही मानसशास्त्रातली तत्व आणि त्यांचा आधार हे मला महत्त्वाचं वाटलं. तर 1960च्या दशकामध्ये डॉक्टर एलिझाबेथ कुबलर-रॉस ज्या एक मानसशास्त्राच्या अभ्यासक होत्या, त्या गंभीर आजारातल्या रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त होत्या. आणि त्या सेवेमध्ये त्यांना असं आढळलं की जे रुग्ण मृत्यूच्या जवळ आहेत त्यांच्या भावनांमध्ये काही साधर्म्य असतं, त्यांच्या भावनिक उलाढालींमध्ये काही साम्यता असते. आणि हे त्यांचं ऑब्झर्वेशन विशेष होतं आणि त्यातून त्यांनी ऑन डेथ अँड डाईंग असं एक पुस्तक लिहिलं होतं. ते फार महत्त्वाचं ठरलं मानसशास्त्रातले दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीने. आणि त्यांचेच सहलेखक डेव्हिड केसलर यांनी तो अभ्यास पुढे चालवला. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की नुसते मृत्यूला सामोरे जाणारे लोकच नाही, तर त्यांचे जे नातेवाईक असतात, म्हणजे आपल्या आप्तसंबंधांपैकी कोणाचा तरी मृत्यू अनुभवणारे जे लोक असतात, त्यांच्यामध्येही तीच स्थित्यंतरं त्यांना पाहायला मिळाली. आणि हे एक नवीन ऑब्झर्वेशन होतं की नुसतं मृत्यूला सामोरं जाणारी व्यक्तीच नाही, तर त्याच्या जवळची व्यक्ती सुद्धा त्याच भावनिक आंदोलनातून आणि स्थित्यंतरातून जाते आणि त्यात पुन्हा एक साधर्म्य आहे. आणि पुढे 2020मध्ये म्हणजे जवळजवळ 4-5 दशकांनी डेव्हिड केसलर यांनी अजून एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये शोक या अनुभवाचं विस्तारित स्वरूप त्यांनी मांडलं. आणि म्हणजे असं की इतर कुठल्याही प्रकारचे जे विरह किंवा लॉसेस माणूस अनुभवतो त्यातही तीच 5 ते 6 स्थित्यंतरं पाहायला मिळतात, हा एक त्यांचा मुख्य मुद्दा होता. आणि ती स्थित्यंतरं, त्याला इंग्लिशमध्ये आपण जे म्हणतो ॲक्रोनिम, त्याचे ॲक्रोनिम्स आहेत, त्याला म्हणतात डॅबडा, DABDA. त्यातला पहिला डी आहे डिनायल, म्हणजे वस्तुस्थिती नाकारणे, म्हणजे असं झालंच नाहीये असा मनावर जोर करणे. त्यानंतर आहे अँगर, क्रोध, म्हणजे माझ्याच बाबतीत असं का झालं किंवा आपली कर्म आपल्याला असा रिझल्ट का देतात याबद्दलचा क्रोध. त्याच्यानंतर येतं बार्गेन, म्हणजे याचना आणि करार, काहीतरी करून यातून सुटका होईल अशी याचना किंवा व्हावी अशी याचना, किंवा काय केल्याने हे क्लेश कमी होतील असं करार. आणि त्यानंतर डिप्रेशन म्हणजे नैराश्य. आणि A इज फॉर ॲक्सेप्टन्स, म्हणजे स्वीकृती. स्वीकृती म्हणजे आलिया भोगासी असावे सादर या स्वरूपाची स्वीकृती. आणि सुरुवातीला त्यांचं असं म्हणणं होतं की या 5व्या अवस्थेमध्ये ॲक्सेप्टन्समध्ये थोडं मन स्थिरावायला लागतं, पण ह्या अवस्था एकामागून एक येत नाही, त्या उलटसुलट येतात. कधीतरी क्रोध पहिला येतो, कधीतरी डिप्रेशन पहिला येतं, पण ते उलटसुलट अनुभव जाता जाता जेव्हा ॲक्सेप्टन्स या स्टेटमध्ये, या स्थितीमध्ये व्यक्ती जाते, तेव्हा मन थोडं स्थिरावायला लागतं. पण त्यानंतरही डेव्हिड केसलर यांच्या संशोधनात असं दिसून आलं की शोक प्रवास हा खरं म्हणजे संपतच नाही. आणि त्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिलं
6th स्टेज ऑफ ग्रीफ, फाइंडिंग मीनिंग. तर त्यांना असं लक्षात आलं की अजून एक 6वी पायरी आहे की जिथे ह्या सगळ्या आंदोलनातून गेलेलं मन त्यातून प्रेरणा घेऊन अंतःचक्षु उघडून व्यक्तीला आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ आणि दिशा देण्याची प्रेरणा मिळते. आणि अशा स्वरूपात जो तुमचा शोक आहे तो तुमच्याबरोबर कायम राहतो, तो कधीही संपत नाही, पण त्याचं स्वरूप बदलतं. आणि एकदा तुम्हाला त्यातून आयुष्याचा अर्थ गवसला की तुमची वाटचाल सकारात्मकतेकडे होते आणि तुम्ही क्लेशमुक्त अवस्थेमध्ये तुमचा शोक तुमच्या मनात ठेवू शकता. त्या आठवणी तुमच्याकडे तशाच राहतात, पण त्याचा क्लेश कमी होऊन तुम्ही सकारात्मकतेकडे जाता. हे माझ्याकरता फार विशेष होतं आणि मला ह्या 6व्या अवस्थेच्या असण्याने मला खूप फरक पडला हे पुस्तक वाचताना. तर या सगळ्याचा सकेडाशी काय संबंध आहे हे पण तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. तर सकेडा म्हणजे काय? सकेडा हा एक अद्भुत कीटक आहे ज्याची माहिती मला बरेच वर्ष नव्हती अमेरिकेत राहूनही. आणि नंतर मला जी माहिती मिळाली आणि प्रत्यक्ष सकेडा पाहायची वेळ आली तेव्हा त्यांचा माझ्या मनावर खूप खोल परिणाम झाला. त्याचं कारण असं की सकेडा हा खरं तर एक साधा कीटक वाटतो, पण तो 17 वर्ष भूमिगत असतो, म्हणजे वसुंधरेच्या पोटात असतो आणि दिसत नाही. तो 17 वर्षांनी एकदा दिसतो. म्हणजे काही जगात अशी ठिकाणं आहेत की जिथे सकेडा वर्षातनं एकदा येणाऱ्या जमाती पण आहेत, पण त्यांची अमेरिकेतली एक जमात आहे ती 17 वर्षांतनं एकदा तुम्हाला दिसते. तर 17 वर्षातनं का? तर 13 ते 17 वर्ष त्यांची अर्भकावस्था चालू असते. म्हणजे आपण जसं म्हणतो की सुरवंटापासून फुलपाखरू होतं, तशी त्यांची अर्भकावस्था जवळजवळ 13 ते 17 वर्ष चालते आणि त्यांची त्यात स्थित्यंतरं होतात. हे खरंच आश्चर्यकारक आहे. आणि 17 वर्षांनी जेव्हा ते जमिनीच्या वर दिसतात तेव्हा ते इतक्या प्रचंड संख्येने दिसतात की आपला विश्वासच बसत नाही की हे 17 वर्ष भूमिगत असू शकतात. म्हणजे 17 वर्ष तसं बघितलं तर रामायणापेक्षाही जास्त मोठा काळ झाला. आणि त्यानंतर ते इतक्या प्रचंड प्रमाणात दिसतात, इतक्या प्रचंड त्यांचा तो आवाज आणि संपूर्ण त्यांचं एक असं जग दिसतं. आणि माझ्या सुदैवाने मला ते अनुभवायला मिळालं, मला सकेडा पाहायला मिळाले आणि मला ही माहिती पण योग्य वेळ मिळाली. जर मला माहिती मिळाली नसती तर कदाचित मला असं वाटलं असतं की खूप काहीतरी कीटक आज आले, पण तसं नसून ते 2 आठवडे प्रचंड प्रमाणात जमिनीच्या वर दिसतात आणि मग ते पुन्हा एकदा खात टाकून प्रजनन करून पुन्हा जमिनीच्या पोटात जातात. तेव्हा माझ्या डोक्यात मानसशास्त्रातल्या ह्या वाचलेल्या गोष्टी, डेव्हिड केसलर यांचं पुस्तक आणि कुबलर-रॉस मॉडेल, ह्या सगळ्या गोष्टी घोळत होत्या. प्रत्येकाकडे काही आपले शोक प्रवासाचे अनुभव असतात वेगवेगळ्या स्वरूपाचे. आता उदाहरणार्थ कोविडमध्ये सुद्धा ह्या सगळ्या 5 अवस्था आपल्याला बघायला मिळाल्या. सुरुवातीला लोक असा विचार करत होते की एवढ्याशा आजाराने सर्दी पडशासारखं काहीतरी झालंय, सगळे लॉकडाऊन करून घरी मी का बसायचं, मला काही होणार नाही, असं एक डिनायल बघायला मिळालं. मग क्रोध बघायला मिळाला की आता हे सगळं माझी नोकरी आणि माझे अर्थार्जन हे सगळं बंद का पडणार आणि हे असं सगळं का झालं याबद्दल थोडा क्रोध बघायला मिळाला. नंतर मला लॉकडाऊनमध्ये 21 दिवस राहिल्यानंतर बाहेर पडता येईल ना, मास्क लावल्यावर येईल ना, अशी याचना बघायला मिळाली. तर ह्या 5 अवस्था त्याच्यानंतर शेवटी ॲक्सेप्टन्स बघायला मिळाला. नैराश्य तर लोकांना आलं हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर ॲक्सेप्टन्स बघायला मिळाला की नाही, हा आजार खरंच आहे आणि आता ज्या प्रकारे जमेल तो मास्क लावू, वॅक्सिन, घरनं काम करू, या प्रकारे आपण पुढे जायला शिकलो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे शोक प्रवासाचे अनुभव हे आपल्या सर्वांच्याकडे असतात. आणि त्यात मला जेव्हा हे सकेडा पाहायला मिळाले तेव्हा माझ्या मनात असा प्रश्न आला की काही लोकांचे शोक प्रवास हे काही वर्षांचे असतात, तर काही लोकांचे ते दशकांचेही असतात. म्हणजे एखाद्या विरहातून कधी कधी दशकभर माणूस बाहेरही येत नाही. तर पुन्हा एकदा जसे सकेडा नवं पर्व सुरू करतात
तसं आपणही नव पर्व किंवा जी व्यक्ती शोकाकुल अवस्थेतून जाते ती पुन्हा प्रेमाकडे वाटचाल करून बहरू शकते का, पुन्हा एकदा आयुष्याचा पूर्ण अनुभव घेण्याकरता सज्ज होऊ शकते का, या विचारांनी मी खरंच ग्रासलो गेलो आणि त्या प्रेरणेतून यातल्या प्रेमाकडे वाटचाल करणाऱ्या कविता झाल्या. आणि ही प्रेमाकडे वाटचाल म्हणजे अशी आहे की त्यात निसर्गाशी समरस होऊन, जसं निसर्गामध्ये आपल्याला नवं पर्व सुरू होताना दिसतं, जसं आपल्याच नवीन अवस्थेमध्ये हे सखेडा पुन्हा एकदा नवीन पर्व सुरू करतात आपल्या अर्भक अवस्थेनंतर, तसं खरं तर आपलेच अनुभव आपल्या गाठीशी असतात आणि आपल्यालाच ते आपले उद्गम सुसज्ज अनुभव पुन्हा एकदा त्यांच्याकडे बघून त्यांच्यातून प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे प्रेमाकडे जाणारा प्रवास करायचा असतो. ही माझी यामागची प्रेरणा आणि भावना होती आणि त्यातून ह्या कविता झाल्या. तेव्हा हा एक असा वेगळा काव्यप्रयोग आहे आणि मी अशी आशा करतो की तुम्हालाही हा प्रवास कवितांमधून अनुभवायला आवडेल. आणि ह्या सगळ्यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की जर कुबलर-रॉस मॉडेल आणि मानसशास्त्रातली तत्व हेच जर वाचकापर्यंत पोचवायचं असेल तर मग कविता का? तर माझ्या मनात असं आलं की एखाद्या गोष्टीचं पृथक्करण करून त्याच्यावर कोणीतरी लेक्चर देणं आणि ॲनालिसिस करणं हे एक वेगळं ज्ञान आहे. आणि मानसशास्त्रातल्या ह्या गोष्टीचा भावनिक अनुभव घेऊन तो ॲनालिसिस शिकणं आणि त्याच्यावर विचारविनिमय करणं आणि तो आत्मसात करणं हा एक वेगळा अनुभव आहे. आणि म्हणून ही सांगड घालायचा मी विचार केला आणि म्हणून सखेडा. तर हे पुस्तक तुम्हाला आवडेल अशी आशा करतो आणि माझे 2 शब्द मी इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर केदार हर्डीकर. आज ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ही नवीन माहिती आपल्याला मिळतीये, ज्ञानात भर पडतीये. कारण दुःख म्हणा, शोक म्हणा, त्याचे जे वेगवेगळे पदर असतात ते काव्यातून, कादंबऱ्यांमधून अनुभवलेले होते. पण त्याच्या मागे काहीतरी एक ज्याला आपण म्हणतो की सिस्टमॅटिक टप्पे त्यातून जातानाचे हे आज ह्या निमित्ताने कळलं. तर मनापासून धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आणि नक्कीच आम्ही सगळेजण उत्सुक आहोत हा सखेडा, हा कविता संग्रह आहे हा वाचण्यासाठी. आपण पाहतो की गेल्या अनेक दशकांपासून चंदेरी दुनियेत ज्या सातत्याने काम करतायत त्या डॉक्टर निशिगंधा वाड आज आपल्याबरोबर आहेत. अभिनयाबरोबरच सकस लेखन करणाऱ्या, 10वीत बोर्डात आलेल्या आणि आता PhD संपादन केलेल्या डॉक्टर निशिगंधा वाड. लोक सहसा एक PhD झाल्यावर दमून जातात, पण एका PhD नंतर त्यांनी आणखीही विषयांमध्ये PhD केलेली आहे. आणि नेहमीच ज्ञानाची लालसा असणाऱ्या ह्या अभिनेत्री, लेखिका, संवादिका डॉक्टर निशिगंधा वाड, ज्या डॉक्टर केदार हर्डीकर यांच्या शाळेतल्या मैत्रीण देखील आहेत, त्यांना विनंती करते की सखेडा ह्या संग्रहावर त्यांनी भाष्य करावं. डॉक्टर निशिगंधा वाड. आज आपल्याबरोबर गप्पा मारताना मला विशेष आनंद होतो आहे. कारण माझ्या हातात खरं तर माझ्या बालमित्राचं, कारण शाळेमध्ये उदयाचलमध्ये डॉक्टर केदार हर्डीकर माझ्यापेक्षा 1 वर्ष लहान. पण आज त्याच्या शब्दाला इतकं वजन आहे, तो इतका बुद्धिमान माणूस आहे की मला त्याला आहोजाहोने संबोधावंच वाटतंय. कारण त्या आमच्या ते 1 वर्षाचा अंतर कधीच ओलांडून तो फार मोठा माणूस झाला. आणि मी एवढीसाठी म्हणते कारण सखेड्याचं वाचन केलं आणि म्हणजे विलक्षण कविता लिहिली. मुळातच हा विषय कसा सुचला, त्याचा आशय याबद्दल डॉक्टर केदारकडून ऐकण्यात अधिक हौस वाटते. पण आज थोडंसं मी या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. तर मला खरंच असं वाटतं की हे पुस्तक सगळ्यांनी, म्हणजे ज्यांचं कवितेवर प्रेम आहे त्या सगळ्यांनी नक्की नक्की वाचावं. 10 वर्षांपूर्वी डॉक्टर केदारनी गणितात कविता केली, हे विलक्षण आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं ॲब्स्ट्रॅक्ट इंटरसेक्शन्स, अ पोएटिक जर्नी थ्रू मॅथमॅटिक्स. अजूनही मी शिकतेच आहे आणि तो माझा स्वांत सुखाया प्रवास आहे. आणि त्याच्या ओघात रसिक होऊन मी असं वाचलं होतं की
लोकमान्य टिळकांना आणि बर्ट्रांड रसेल अशा गणितात कविता व्हायच्या. आणि काय योगायोग की दोघं समकालीन एकदा भेटले सुद्धा त्यांच्या आयुष्य प्रवासामध्ये. मी स्वतःला फार भाग्यवान समजते की डॉक्टर केदार हार्डीकरला मी भेटले आहे. सगळ्याबद्दल हे पुस्तक वाचल्यावरती अनेक गोष्टी मनात रुंजी झाल्या. म्हणजे मुळात डॉक्टर केदार म्हणतात की दुःखाकडून जेव्हा आपण परत प्रेमाकडे प्रवास करतो एक विलक्षण प्रवास असतो आणि सोपा नसतो. काही सायकोलॉजिकल एक्सपर्ट्सची मॉडेल्स म्हणजे कुबलर-रॉस मॉडेल आणि त्याच्यावरती श्री डेव्हिड केसलर यांनी मांडलेला शोध प्रवासाचा विस्तारित स्वरूपातला प्रवास हे कुठेतरी मनामध्ये होतं आणि त्याला म्हटलं सकेडा. सकेडा म्हणजे हा एक किडा आहे जो म्हणजे अमेरिकेमध्ये त्याला भेटला आणि त्यांनी स्वतःला शोधलं. त्याच्या संपर्कात सगळंच असं विलक्षण. हा किडा म्हणजे 13 ते 17 वर्ष भूमिगत असतो, धरतीच्या आत असतो, वसुंधरेच्या पोटात असतो आणि 13-17 वर्षानंतर बाहेर येऊन केवळ प्रजनन करण्यासाठी असं प्रचंड प्रमाणामध्ये हे सगळे सकेडा येतात आणि त्यांचंच एक स्वतःचं विश्व असतं ते घडवतात. आपलंही तसंच आहे. माणूसही स्वतःला स्वतःच्या जीवनानुभवात भेटत असतो, पण कित्येक वेळेला ती स्वतःचीच भेट आपण स्वतःलाच नाकारतो. सगळ्या असल्या मात्र असं म्हणतो स्वतःला नक्की भेटा, निदान तो प्रवास तरी सुरू करू. मला काय वाटलं म्हणजे त्या वडाच्या झाडाखाली बसल्या बसल्या मला असं म्हटलं त्यावेळी मी त्याचाच एक भाग घेऊ शकत. शांत, स्तब्ध, समाधी, स्थितप्रज्ञ. तर मग कुठेतरी जगलेल्या आणि जगू पाहिलेल्या आयुष्याची सय येते. खेळलेल्या पायांना दिशा फुटतात आणि ते वडाचे झाड कुठेतरी मागे सुटते. असं आयुष्य आपण सगळेच जण जगतो. कुठेतरी अंतर्मुख व्हायची गरज आहे हे जाणवतं, इच्छा आहे. काही जण त्या अनुषंगाने प्रवासही करतात, पुन्हा प्रवास करतात आणि सकेडा तुम्हाला नक्कीच मदत करेल. मी सकेडाच्या अवतीभवती खूप बोलले. काही आपल्या कवितांबद्दलही सांगते. उषा नावाची एक कविता आहे, स्वीकृती नावाची एक कविता आहे, कट्टा नावाची कविता आहे, सकेडा नावाची कविता आहे. नव्याने भेटली. पण या भागांना सुद्धा म्हणजे 3 भाग केलेले, त्याला छान छान नावं दिली. कवितांचा एक भाग आहे. आणि ज्या वेळेला हा थोर लोक म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या जन्मस्थानी गेल्यावरती कवीला काय वाटतं तेही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्या प्रस्तावाने ते उल्लेख करतात की ज्या वेळेला मी या श्रेष्ठ लोकांच्या जन्मस्थानी गेलो तेव्हा मला काय वाटलं याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि तो या पुस्तकातला तिसरा भाग आहे. डार्विनच्या जन्मस्थानी गेल्यावर काय वाटलं, रामानुजनच्या जन्मस्थानी गेल्यावरती काय वाटलं, प्रियकर प्रेयसीवरती किंवा आपला अगदी आपतेष्ट ज्याच्यावर प्रचंड प्रेम आहे अशी व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यावरती होणारा शोक, वियोग हा दुःखाचा, ग्रीफचा सगळ्यात मोठा घटक आहे. किंवा त्यावेळेला होणारा शोक हा तुमच्या सायकोलॉजीच्या पॅरामीटरवरती सगळ्यात हायेस्ट असा मोजला जातो. मग ती आसक्ती घराची सुद्धा असू शकते असंही कधी होते. वेगवेगळ्या पद्धतीने कविताला घेतलं. 4 ओळीतही तितकाच तो भावला आणि विस्तृत कवितेतही तितकाच भावला. आणि म्हणजे आपण असं म्हणतो ना की आळवंटात ठरवलं तरी जगण्याची जिद्द कुठेच नसलं म्हणून पाहिजे. रसिका तुझ्या आणि माझ्या डोळ्यात तर पाणी आहे. सकेडा वाचताना असाच एक जिवंत जीवनानुभव, प्रचंड सकारात्मक
वृत्तीकडे घेऊन जाणार कुठल्याही मनोवृत्तीत असा तुम्ही तर सगळ्या वाचल्यावरती पुन्हा एकदा जगण्याची उमेद येईल. पूर्णपणे समर्पित आहे कवी गणरायाच्या चरणी उषा या कवितेमध्ये असं मला जाणवलं. आणि ही उमेद मिळेल म्हणून असं ग्रंथालीनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे. आमच्या केदारचं दुसरं पुस्तक, उल्लेखनीय असं पुस्तक. नक्की वाचा आणि आत्मानंद. धन्यवाद ताई. डॉक्टर केदार हर्डेकर यांची एक कविता आहे निरागस खारी. ते म्हणतात त्या कवितेमध्ये, बाळाच्या तोंडी दही भाताची उंडी भरवताना अंगणात नाचणाऱ्या मिश्किल खारी, पिकलेल्या लिंबांवरच्या हक्कासाठी भांडणाऱ्या, शेजारच्या मांजराशी चोर पोलीस खेळणाऱ्या खेळकर खारी, लपून छपून तुळशीची पानं आणि माझे पिकलेले अंजीर खाऊन पळणाऱ्या अल्लड खारी, रामाच्या सेतूवर गोंडस खडे टाकून पाठीवर थाप मिळवणाऱ्या निरागस खारी. म्हणे पोटाची आग वाढली तर काही पक्ष्यांची आणि सापांची पिले देखील खातात. खरोखरच वेगवेगळ्या विषयांच्या आणि मनस्पर्शी कविता ह्या संग्रहामध्ये आहेत. आणि आज आपल्याला ह्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेले आहेत कविवर्य अरुण म्हात्रे सर. उंच माझा झोका ही रमाबाई रानडेंच्या जीवनावरची मालिका टीव्हीवर होऊन गेली. त्याला अनेक वर्ष झाली, पण त्याचं शीर्षक गीत जे आहे ते आजही घराघरामध्ये गुणगुणलं जातंय. उंच माझा झोका हे शीर्षक गीत ज्यांच्या लेखणीतून उतरलं ते कविवर्य अरुण म्हात्रे. आजच्या कार्यक्रमात आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहेत. स्वतःच्या कवितांबरोबरच महाराष्ट्रातील पूर्वसुरींच्या कविता ते महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पोहोचवतात. आणि त्याचप्रमाणे जी नवीन पिढी आहे कवींची, कवयित्रींची, लेखकांची, तर नवीन पिढीला देखील त्यांचं नेहमीच प्रोत्साहन असतं. तर असे तरल कविता लिहिणारे संवेदनशील कवी अरुण म्हात्रे यांना सकेडा ह्या कविता संग्रहाच्या पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. या पुस्तकाचं नाव आहे सकेडा. या संग्रहाचं वैशिष्ट्य या नावापासून सुरू होतं आणि मग नंतर पुढे पुढे आपल्या लक्षात येतं की अनेक अशा ज्या सगळ्या वेगळ्या कल्पना आहेत त्या वेगळ्या कल्पना त्यांनी या काव्यसंग्रहामध्ये मांडलेल्या आहेत. डॉक्टर केदार हर्डीकर हे अमेरिकेमध्ये राहतात आणि तिकडे गणित आणि विज्ञान हे दोन त्यांची खूप आवडीचे विषय किंवा त्यांच्या प्रोफेशनचा भाग आहेत. पण ह्या प्रोफेशनच्या भागामध्ये ते अडकून राहिलेले नाही. जसं त्यांना गणित आणि सायन्स किंवा विज्ञान याच्यामध्ये रस आहे तितकाच रस त्यांना कवितेमध्ये आहे. किंबहुना कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातले सगळे गणिती प्रमेय किंवा वैज्ञानिक सगळे शोध किंवा संशोधन हे लिहावं असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळं या संग्रहाचं हे वेगळेपण आहे. या संग्रहामध्ये अनेक सर्वसाधारण ज्या प्रेमाच्या, विराहाच्या, दुःखाच्या, आनंदाच्या सगळ्या कविता आहेत, पण त्याचबरोबर काही गणिती तत्वावर आधारलेल्या कविता, काही शास्त्रज्ञांचा गुणगौरव करणाऱ्या कविता, अशा कवितासुद्धा आहेत. अचानक सुचलेल्या अशा कवितांना त्यांनी उर्मिका असं नाव दिलेलं आहे. म्हणजे लक्षात येतं तुमच्या की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शोधणं हा त्यांचा गुणधर्म आहे एकूण स्वभावाचा. त्याच्यामुळं आपल्याला जे खूप उत्कटतेनं व्यक्त करावं असं वाटतं, जे सुचतं त्यांना आपण सर्वसाधारणपणे कविता म्हणतो, पण त्यांनी उर्मिका असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळं या संग्रहाचं मला खूप कौतुक यासाठी. भारती ब्रिजे नावाची आमची मैत्रीण नेहमी सांगते की कवितांना आपण कसकसले पर्याय करणार आहोत, असं तिची एक ओळ आहे. मला हा संग्रह जेव्हा हातात आला तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच की डॉक्टर केदार हर्डीकरांना त्यांच्या मनातले सगळे जे गणिती तत्त्व जी आहेत किंवा गणिती शोध आहेत ते सगळे कवितेमध्ये लिहावेसे वाटले. याचा अर्थ कवितेला त्यांनी आणखीन एक पर्याय करून टाकलेला आहे. तेव्हा या अर्थाने हा संग्रह रसिकांना खूप वेगळा वाटेल याची मला खात्री आहे. साधारणतः लयतत्व जे आहे या जगामधलं, एखादी गोष्ट निर्माण होते आणि ती लय पावते. पण ह्या निर्माण होणं आणि लय पावणं याच्यामध्ये एक ड्युरेशन असते, एक काळ असतो. हा काळ जसा कमी जास्त होतो
तसतसं त्या एखाद्या गोष्टीच्या जन्माची, सर्जनाची अशी सुद्धा लय बदलते असं मला वाटतं. म्हणजे असं केदार हर्डीकरांना वाटत असेल. त्याच्यामुळं विरहातून, विरह असं नाव दिलं त्यांनी, विरहातून प्रेमाकडे किंवा जन्मातून विलयाकडे असं जाताना हा जो प्रवास आहे त्याचा एक बारीक शोध घेण्याचा प्रयत्न डॉक्टर केदार हर्डीकरांनी केलेला आहे. आणि चतुरासारखा साधा कीटक त्याला त्यांनी प्रतीक बनवलेलं आहे आणि त्या प्रतीकाच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या कविता लिहिलेल्या आहेत. त्या कविता तर मुद्दामून वाचाव्या अशा आहेतच, पण मला असं वाटतं की याचा थोडासा आमच्या सगळ्या कविमित्रांना माझी विनंती आहे की या गोष्टीचा सुद्धा खूप बारीकतेनं आपण विचार करायला हवा की असं जे मानसिक स्थित्यंतर असतं, जे स्थित्यंतर खूप वर्षांनी वगैरे मानवी मनामध्ये घडून येतं, कवीच्या मनात तर सतत स्थित्यंतर घडतच असतात आणि याचा शोध घेणं किंवा याकडे थोडंसं बारीक नजरेनं बघणं हे सगळ्या कवीचं काम असतं आणि ते काम करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे डॉक्टर केदार हर्डीकरांनी या संग्रहातून. एक खूप रंजक गोष्ट किंवा इंटरेस्टिंग गोष्ट ज्याला म्हणतो, त्यांनी कुबलर-रॉस मॉडेल म्हणून जे एक तत्त्वज्ञान आहे ज्याच्यामध्ये आपलं जे शोकपर्व असतं, आपला जो दुःख असतं, या दुःखाच्या ज्या 6 स्टेप्स, 6 पायऱ्या आहेत त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की अनेकांना दुःखाविषयी लिहिलं, म्हणजे अगदी मर्ढेकरांपासून ग्रेसांपर्यंत किंवा बालकवींपासून आमच्या नादू मानवरांपर्यंत किंवा अगदी अलीकडचे सगळे जे कवी आहेत त्या सगळ्या कवींनी दुःखाविषयी लिहिलेलं आहे. ह्या दुःखाच्या सगळ्या प्रोसेसचा, या प्रक्रियेचा थोडासा बारीकीने सूक्ष्मपणे अभ्यास करणं हे फक्त काही कवींनाच मान्य होतं किंवा शक्य होतं, कारण तितका अभ्यास असावा लागतो. या कुबलर-रॉस मॉडेलमध्ये जी स्थित्यंतरं सांगितली आहे ते मला असं वाटतं की कवितेची जी निर्मिती प्रक्रिया असते, कविता तुम्हाला निर्माण होताना ज्या ज्या गोष्टी लागतात त्याचं सगळं वर्णन ह्या मॉडेलमध्ये आहे. ऑफकोर्स सगळे कवी काही मॉडेल समोर ठेवून कविता लिहित नाही, त्यांच्या मनात कविता असते आणि त्याचं नंतर विश्लेषण करताना ते मॉडेल कुठलं आहे ते आपण बघतो. इथे उलटं झालेलं आहे. उलटं असं की यांच्या डॉक्टर केदार हर्डीकरांच्या मनामध्ये मॉडेल अगोदर आलेलं आहे आणि नंतर त्यांनी या मॉडेलप्रमाणे आपल्या सगळ्या कवितांना वळण दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं खूप वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ही इंटरेस्ट हॉन्ट करते कविता. आणि नकार ते स्वीकार अशी जी दुःखाची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया असते, एक प्रोसेस आहे खूप मोठा की सुरुवातीला आपण दुःख नाकारतो, दुःखाविषयी दुःखात बुडून जातो, दुःखाबद्दल आपल्याला राग येतो आणि नंतर मग आपण स्वतः दुःखाकडे याचना करायला लागतो आणि शेवटी आपण ते दुःख मान्य करायला लागतो, आपला धक्का मान्य करतो. तर हे जे मान्य करणं आहे किंवा हे जे नकार देणं आहे, राग येणं आहे, यातून एकेका कवितेचा जन्म होतो आणि हे अत्यंत सुसूत्रतेनं डॉक्टर केदार हर्डीकरांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं तो एक रंजक भाग असा आहे. या संग्रहामध्ये मुक्त कविता आहेत, म्हणजे जनरल कविता ज्या आपण बघतो त्या कविता तर आहेत, पण याच्यामध्ये उर्मिका नावाची गोष्ट मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काय जे सुचलेलं, उचंबळून आलेलं सगळं ते त्यांनी लिहिलेलं आहे. आणि एक नतमस्तक नावाची एक आणखीन खूप सेक्शन त्यांनी केलेलं, सुंदर सेक्शन, ज्याच्यामध्ये हे जे सगळे सायन्समधले किंवा गणितातले मॉडेल्स आहेत या मॉडेल्सना सलामी त्यांनी, किंवा डार्विनला सलामी दिलेली आहे, न्यूटनला सलामी दिलेली आहे, रामानुजन यांना सलामी दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं सायन्समधला माणूस जर का कविता लिहायला लागला आणि तो जर का कवितेचा विचार करायला लागला तर कसा विचार करेल हे पुस्तक वाचताना कळतं. या संग्रहातले काही जे खूप आवडलेल्या ओळी आहेत ते मला म्हणण्याचा मोह आवरत नाही. म्हणून एका ठिकाणी डॉक्टर हर्डीकर असं लिहितात की रिकामे रात्र फिरणारे काटे सरणारी वेळ रोज एकदा जाग करतात आणि पुलाखालून वाहून गेलेल्या पाण्याची ओढ नकळत पापणीवर आणून ठेवतात. फारच सुंदर. एका ठिकाणी असं म्हणतात की कालच्या तुझ्या फोटोमध्ये गूढ शांतता होती. मला कवितेच्या बाबतीतले जे काय खूप सुंदर विषय जे आहेत ते हर्डीकरांनी दिलेत असं मला वाटतं. की प्राक्तनातल्या काही जखमा व्हायच्या राहिल्या होत्या, शहाणं होताना काही चुका करायच्या राहिल्या होत्या. हा जो थोडासा पुढे ज्याला ॲडव्हान्स विचार म्हणतो कवितेतला, सामान्यपणे प्रेम करणं
विरह एखाद्याला वाटणं ही नॉर्मल गोष्ट असली, पण त्या विरहाचं टोक गाठणं किंवा प्रेमाचं टोक गाठणं ही मला वाटतं कवितेची सगळ्यात मोठी गरज असते. एका ठिकाणी त्यांनी असं लिहिलेलं आहे की आपल्या पावसाळी आठवणींना तुझ्या वर्तमानाचा अग्नी मी देणार नाही. फारच सुंदर. म्हणजे तुझं वर्तमान मी परत परत आणणार नाही, हा पावसाळा मी एन्जॉय करेन असं सांगण्यापेक्षा या वर्तमानाचा अग्नी मी देणार नाही, तुझ्या वर्तमानाचा अग्नी मी देणार नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. एका ठिकाणी असं लिहितात, हे फारच आपल्याला जवळचा असा विचार आहे की आपल्या झऱ्याचं पाणी तुझ्या डोळ्यात दिसेपर्यंत 40 आली. हा अनेकांना येणारा हा अनुभव आहे. किंवा सूर्याच्या साक्षीनं माझ्या डोळ्यामागून कोण पाहतो, आठवणींच्या गावी तो तुझ्या नावाचा थेंब राखतो. आता हे अशा पद्धतीचे सगळे जे विचार आहेत हे विचार या कवितेमध्ये आहेत. म्हणजे एका अर्थानं कितीही तात्विक आणि कितीही ज्याला अभ्यासाच्या पद्धतीनं आलेली कविता असं म्हटलं तर याच्यामधली जी तरलता आहे ती तरलता तशीच शिल्लक आहे. उलगडले काही आज जसा प्रमेय सुटावा, ही त्यांची थीम आहे मला वाटतं कवितेची, की उलगडले काही आज जसा प्रमेय सुटावा, दिशाहीन आपला प्रवास निदान समांतर व्हावा. जे सांगणं आहे ते सर्वसाधारण जरी सांगणं असलं तरी ते त्यांनी गणिती पद्धतीने किंवा विज्ञानाच्या पद्धतीने सांगितलेलं आहे. हे तुमच्या लक्षात येणार की 2 जीवांची साध ऐकण्या अवकाशही व्याकुळ होते, असा एक त्यांचा शोध आहे. आणि ह्या अशा पद्धतीच्या अनेक शोधातून त्यांनी स्वतःला मोकळं केलेलं आहे किंवा स्वतःला व्यक्त केलेलं आहे. तर मला डॉक्टर केदार हर्डीकर यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं, अभिनंदन करावं असं वाटतं. मी ग्रंथालयाचं पण अभिनंदन करतो आणि डॉक्टर केदार हर्डीकरांचं पण अभिनंदन करतो की खूप एक वेगळा विषय तुम्ही आम्हाला दिलेला आहे, वेगळ्या कविता आम्हाला दिलेल्या आहेत आणि एका वेगळ्या विश्वात कवितेच्या तुम्ही घेऊन गेलेल्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर सकेडा हा जो शब्द आहे तो आपण मघापासून ऐकतोय सगळ्यांच्याकडून आणि आपण वापरतोय, हा शब्द ऐकतोय, त्यामुळे तो कुठल्या तरी दूरदेशीचा एक कीटक नसून आता तो अगदी आपला इथला जवळपासचा मित्र झाल्यासारखं वाटतंय, असं सगळ्यांच्या बोलण्यातून आता वाटायला लागलंय. अमेरिकेतल्या त्या सकेडाशी आपली भेट होईल की नाही माहिती नाही, आपण जरी त्याला भेटायला गेलो तरी त्यावेळी तो जमिनीवर येईल की नाही माहिती नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे आपल्याला जर हा जो सकेडा आहे म्हणजे हा जो कविता संग्रह सकेडा आहे त्याला भेटायचं असेल तर ते अगदी सोपं आहे. हे पुस्तक आपल्याला अगदी घरपोच मिळू शकतं. खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर आपण फोन करा आणि सवलतीच्या दरात आपल्याला हे जे पुस्तक आहे हे घरपोच नक्कीच मिळेल. हे पुस्तक जरूर विकत घ्या आणि ते वाचा. त्या पुस्तकातला जो सकेडा आहे त्याला भेटा. आपल्या मनात आणि बुद्धीतही अनेक किडे असतात, चांगल्या अर्थाने वापरते मी हा शब्द, म्हणजे काहीतरी कल्पना असतात, तर त्या किड्यांना ह्या सकेड्याला भेटू दे आणि त्यातून काहीतरी सृजन निर्माण होऊ शकतं आणि ते आम्हाला जरूर कळवा. आपल्या अभिप्रायाची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आजच्या कार्यक्रमात आलेले सर्व मान्यवर ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं ते कविवर्य अरुण म्हात्रे, प्रमुख वक्त्या ख्यातनाम अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड, या दोघांनाही ग्रंथालयातर्फे मनापासून धन्यवाद देते. डॉक्टर केदार हर्डीकर यांना पुढच्या लेखनासाठी मनापासून शुभेच्छा देते. आज इथेच थांबतोय. भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.